एजी ओजी लोजी सुनोजी गजाली गँगवर तुमचं स्वागत आहे जी. तर मंडळी, कसं वाटलं तुम्हाला आपलं नवीन इंट्रोडक्शन? ॲक्च्युली आहे ना, पहिले मी जे बोलायची ना, हॅलो हाय नमस्ते गजाली गँगवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे, तर ते ना मला ते स्टार्टिंगचं मला वाटलेलं की हे माझं स्टाईल आहे, काहीतरी नवीन आहे, सेम गॉसिप गर्लपेक्षा करण्यापेक्षा काहीतरी वेगळं, म्हणून मी तसं बोलायची. पण नंतर मग मला रिअलाईज झालं त्या दिवशी मी मिमिक्री करत असताना की अरे यार, हे तर आपल्या हा ताई पण बोलतात. म्हणून मग मी विचार केला की नको, आता आपण चेंज करूया, म्हणून मी हे सिलेक्ट केलं आहे. कसं वाटलं तुम्हाला मंडळी? काहीतरी वेगळं आहे ना? तर मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. जसं मी काल तुम्हाला विचारलं होतं की तुम्हाला नाच ग ढमेवरती रिव्ह्यू आवडेल का, तर आपल्या काही सबस्क्रायबर मंडळींनी सांगितलं की हो नक्की कर नक्की कर. मग म्हटलं की ठीक आहे, काहींना आवडेल काहींना नाही आवडेल, मग आपण काहीतरी मिक्स करूया. आणि तसंही त्या नाच ग ढमेवरचा रिव्ह्यू द्यायचा म्हटला तर तो एक होतं पोस्ट संपली माझी गोष्ट इतका छोटा आहे. त्याच्यावर आपण काही पॉडकास्ट वगैरे एवढं बनवू नाही शकत. आणि आज इतक्या दिवसांनी, एक आठवड्यानंतर आपलं पॉडकास्ट येत आहे म्हटल्यावर ते दणदणीत असलंच पाहिजे, नाही का? इतके दिवस तुम्ही वाट बघितली आहे, तर ते असं काहीतरी चुटकुलं पॉडकास्ट बनवून काय तुम्हाला मला डिसअपॉइंट नाही करायचं. म्हणून आपण आज नाच ग ढमे बरोबरच ढमेतल्या महिन्याच्या प्रमोशन व्हिडिओबद्दल पण आपण बोलणार आहोत. प्रमोशन म्हणण्यापेक्षा जो प्रीमियरचा त्यांनी जो व्हिडिओ टाकला ना, त्यातलं पण आपण थोडंफार बोलणार आहोत. सर्वात पहिले नाच ग ढमेचा रिव्ह्यू. तर बघा, कसं असताना मंडळी, ते प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर डिपेंड करतं. काहींना म्हणायला गेलं तर आवडूही शकतो, काहींना तर झिम्मा पण आवडला, मला नाही आवडला. पण तर त्याच प्रकारे काहीसं आहे. काहींना असं वाटू शकतं की ठीक आहे, वन टाईम वॉच, आणि ठीक आहे, फनी आहे, लाईट हार्टेड आहे, हलका फुलका आहे, मनोरंजन होतं. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला अगदीच असं कंटाळा आला असेल आणि जर करायला काय नसेल, असं टाईमपास म्हणून तुम्हाला बघावं असं वाटत असेल तर बघा. पण ॲट द सेम टाईम जर तुम्ही वेट करू शकत असाल टी व्हीवर प्रीमियर होण्याचा किंवा OTTवर येण्याचा, तर नक्कीच वाट बघा, हे मी सजेस्ट करेन. आणि त्या फर्निचरचं पण बघितलं बरं का मी, ते फर्निचर पण खिळखिळच आहे. उगाचंच काहीतरी दामून दुपटून आणि उगाचंच जबरदस्तीचं त्या मुलाचं दुःख आणि त्याच्यावरती सगळं काही गोष्टींचं खापर फोडून आणि नंतर त्याच्यावरच केस करून असं काहीतरी विचित्र, म्हणजे जबरदस्तीचे आरोप प्रत्यारोप असं मला वाटलं. आणि प्रत्येक वेळेला तेच स्टोरी, आईवडिलांचं दुःख वगैरे हे बघून बघून आता तेही फार रटाळ होत चाललं आहे, मला तरी असं वाटतं. आता तुम्हाला वाटेल की एवढं काय असं बोलते. आहेत असे लोक ज्यांना म्हणजे मुलांपासनं खूप त्रास होतो, मुलं खूप त्रास देतात, आणि वृद्धाश्रम वगैरे. तर मला असं वाटतं की ते प्रत्येकाचं नशीब असतं, जो तो आपलं नशीब घेऊन येतो आणि त्याप्रमाणेच त्याचं आयुष्य व्यतीत होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही साईड बऱ्याच वेळा मूव्हीमध्ये दाखवली गेली आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे नटसम्राटचं उदाहरण तर आहेच. तर त्याप्रमाणे असं बऱ्याच वेळेला आईवडिलांची बाजू मांडली गेलेली आहे. पण काही केसेसमध्ये मुलांचीही एक बाजू असू शकते. मुलांवर पण वेगवेगळ्या प्रकारची दडपणं असतात. आईवडिलांच्या अपेक्षांचं ओझं हे किती मोठं ओझं आहे, ह्याच्यावर का नाही कोण विचार करत? आउट ऑफ द बॉक्स जाऊन हा विचार मांडण्याची मला वाटतं कोणामध्ये कुवतच नाही आहे, किंवा आपली जी इंडस्ट्री आहे ती अजून खूप मागे आहे. त्यांना एवढा प्रगल्भ विचार करेपर्यंत काळ जाईल मला वाटतं. तर मला एकूणच तो रटाळ विषय आणि तोच ड्रामा बघण्यामध्ये काही अर्थ आहे असं मला तरी नाही वाटत. तर त्याचप्रमाणे हा आपला ढमेचा विषय. आता ह्या ढमेचा विषय तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की काय आहे ते, मोलकरणीवाला, की मोलकरणीशिवाय कसं काय नाही होत, मेड किती आपल्या आयुष्यात इम्पॉर्टंट आहे, हे तर आपला आधी विषय झालेलाच आहे. पण किती ती लाऊड ॲक्टिंग, सगळे कॅरेक्टर्स इतके बटबटीत दाखवले आहेत, आणि ते जोक्स वगैरे पण एकदम टुकार दर्जाचे आहेत की आता त्या जोक्सवर हसायला पण येत नाही.
आणि असे कोणाच्या आया असतात आणि असं काय कोणाची फॅमिली असते की जे असे काहीतरी नुसते असं वेड्यासारखे असतात, येऊन असं काहीही बोलायचं, काहीही हसायचं, काहीही करायचं, त्याला काही अर्थच नाही आहे. म्हणजे त्या कॅरेक्टरमध्ये पण त्या कॅरेक्टरची एक लेवल असते ना, ती लेवलच नाही आहे ह्या मूव्हीमध्ये. तर वाटतं सारंग साठे जे भाडीपाचे जी कॅरेक्टर्स आहेत, जे भाडीपाची जी स्टारकास्ट आहे, ती स्टारकास्ट, ती आई, ती त्या म्हणजे जे सिबलिंग्स वगैरे ते जे दाखवले ते इतकं रिअलिस्टिक आहे. तर त्यांना घेतलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं. आणि हे दिग्गज कलाकारांची काय ॲक्टिंग आहे ते म्हणजे बघून कीव येते अक्षरशः. असं वाटतं की यांना कुठे काम नाही मिळत किंवा काय आहे बाबा, की यांना सगळेजण उचलून उचलून एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, असं चाललेलं आहे. आणि मुद्दामून असं कॉमेडी कॅरेक्टर असं घुसवणं हे आजकाल एकदम आउट ऑफ द लीग झालेलं आहे. म्हणजे आजकाल कॉमेडी पण मेन लीडच करतात. म्हणजे हिरोच कॉमेडी पण तोच करतो, हिरोईन कधी कधी कॉमेडी करते, तर तेच ते लोकच सगळं काही सांभाळून नेतात. जनरली आजकाल असं झालं आहे. पूर्वीसारखं नाही राहिलं की एक कॉमेडी कॅरेक्टर फिल्ममध्ये ठेवायलाच हवं. जसं आपले जॉनी लिव्हर होते, लक्ष्मीकांत बेर्डे होते, त्याच्यानंतर अजून कादर खान होतं. तर तसे आजकाल कॅरेक्टर्स असं पर्पजली फिल्ममध्ये आणणं आता बराच काळ झाला की ते आता नाही करत असं. म्हणजे देर इज नो मोर कमेडियन इन द फिल्म. काही असं जोक वगैरे असेल तर ते फनी ह्युमरस गोष्टी पण आपले जे ॲक्टर ॲक्ट्रेसेस असतात त्याचपैकी एक म्हणजे त्यांचे पंचेस असतात, ते पंचेसच इतके भारी असतात की त्यातनंच कॉमेडी होते. यू डोंट हॅव टू ब्रिंग एक्स्ट्रा कॅरेक्टर फॉर दॅट. आणि ते पण ह्या लोकांनी मॅनेज केलेलं आहे. ते पण हे लोक म्हणजे अजून ते जुन्या काळातच आहे. आणि ते काय त्या बाईला लुक दिला आहे मधुशानी, ते दात तात्या विंचूसारखे पुढे आणले, म्हणजे खूप मोठी कॉमेडी झाली का. ह्याच्यावरूनच तुम्ही लक्षात घ्या मंडळी की काय लेवल आहे फिल्मची आणि काय कॉमेडी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ह्यांनी. तुमच्या मनात हा विचार आल्याशिवाय राहणार नाही, ए क्या जोक मारा रे, हस ना हलकट, हस ना हस. राहिला प्रश्न त्या मेडचा, तर प्रत्येक मेड ही आशा नसते. काही मेड्स या निराशा असतात, लिटरली निराशा, होपलेस. माझ्याकडे स्वतःकडे मला एक्सपिरियन्स आहे. माझ्याकडे हे चोरी प्रकरण झालेलं आहे आणि ते तिने कबूलही केलेलं आहे. तर त्याच्यामुळे मला असं नाही वाटत की तुमचे हात एकदा पोळल्यानंतरही तुम्ही परत तेच करायला जाल किंवा तीच माती खायला जाल. नाही ना, आपण सतर्क होतोच एकदा फटका लागल्यानंतर. आय नो की एखाद्या व्यक्तीवरून पूर्ण सगळ्यांनाच तसं समजणं चुकीचं आहे, पण ॲट द सेम टाईम एखादी चांगली व्यक्ती पण तुम्हाला मिळू शकते. त्याचा अर्थ असा नाही की सगळेच चांगले आहेत असं तुम्ही मानून चालाल. हे दोन्हीकडे लागू होतं नाही का. म्हणजे प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची असते. किती काही ओपन ठेवावं, किती आपल्या घरात, आपल्या आयुष्यात कुठल्याही थर्ड पर्सनला, कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला किती स्थान द्यावं, हे मला वाटतं की तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि असे मूवीज आणून किंवा असं काही करून त्यांना घरातलंच एक सदस्य आपण म्हणणं आणि ॲक्च्युली ते करणं, ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. ते फार रेअर केसमध्ये पॉसिबल आहे. म्हणजे एखादी व्यक्ती असते जी तुमच्या घरातच वर्षानुवर्ष राहिलेली आहे, ती तुमच्याबरोबरच राहते, जसं आपण 24/7 म्हणतो त्या प्रकारचा, आणि बरेच वर्ष राहिलेले आहे, तिथेच तिचं वय उलटून गेलं आहे आणि म्हणजे आता ती वृद्ध झालेली आहे, तुमच्या मुलांना सांभाळलं, आता मुलांच्या मुलांना सांभाळते. इन दॅट सिनारिओ इट इज टोटली डिफरंट थिंग. बट ही जे येणारे जाणारे मेड्स असतात त्यांच्या बाबतीत मला तरी असं वाटतं की जसं ज्या प्रकारचं जग आहे, आपल्याला आपली काळजी, आपली सावधानी आपण बाळगलीच पाहिजे. आणि नुसतं हॅपी नोटवर एंड होण्यासाठी जबरदस्तीचं ते तिच्या कलिगचं म्हणजेच आपल्या फर्मिष्ठाचं ॲक्सिडेंट दाखवणं आणि मग आता स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी शेवटी मेडचाच आधार असणं आणि मग तिच्या शोधात जाणं आणि मग तिने अग्री करणं आणि दोघांनी मिळून ती स्पर्धा जिंकणं, हे सगळं खूपच म्हणजे हे मला तर हे लाईट हार्टेड किंवा असं हलकं फुलकं म्हणण्यापेक्षा तेच बोरिंग असं, म्हणजे आपण हायस्कूल ड्रामाज जे बसवतो त्याच प्रकारचं मला टोटलच ते वाटलं. त्याच्यामध्ये काहीही डेप्थ नाही आहे त्या स्टोरीला. अगेन मला तेच असं वाटतं की सारंग राईट्स बेटर.
इन द फॉर्म ऑफ, म्हणजे आपण जे भाडीपाच्या ज्या स्टोरीज बघतो, जे भाडीपाचं आपण जे काम बघितलं आहे, सो मला असं वाटतं की ही कुड हॅव डन बेटर जॉब. बट काय माहिती आता यांचं आपापसात आणि कुठून कुठून जुगाड केले तर म्हणतात ना, राईट फ्रॉम द प्रोड्युसर, रायटर, एव्हरीथिंग. सो असो. अरे हो, आणि मेन मुद्दा राहिलाच नाही का. तुम्ही तर वाट बघत असाल की बाबा अरे काय त्या महिन्याचं तर काही बोललीच नाही. सेमच असे मी कशी विसरली, तसं तुम्ही पण विसरून जाल तिला की ती मूवीमध्ये आहे. ती इकडे तिकडे तुम्हाला खेळताना बागडताना जसं आपली मुलं घरात कशी असतात तशी ती आहे. तर ते काय आहे, तिला दाखवली आहे. रादर तिला असं सांगितलं असेल की ती एका अटीवरच काम करेल की तिला तुम्ही दाखवा, पण तिला असं काही मेजर रोल नाही. फक्त इकडे तिकडे त्या कपलची मुलगी असल्यामुळे ती तिकडे तिकडे फिरताना, झोपताना, उठताना त्यांच्याबरोबर तुम्हाला दिसते. त्या व्यतिरिक्त तिच्या रोलचा 0 इम्पॉर्टन्स आहे त्या पूर्ण मूवीमध्ये. त्या मूवीमध्ये फक्त आणि फक्त मेन कॅरेक्टर्स आणि मेन फोकस ह्या त्या 2 व्यक्तींवरच आहे, एक घरमालकीण आणि तिची हाऊसमेड. बघा ना मंडळी, मला असं सांगण्याचा उद्देश नव्हता, म्हणजे माझ्या असं डोक्यात नव्हतं की मी हे असं सांगेन, आणि बोलता बोलताच ते माझ्याकडनं राहून गेलं. ते कॅरेक्टरच मिस झालं आणि मी न बोलताच बरंच काही बोलून गेले आणि तुम्हाला बरंच काही समजून गेलं. तर सेमच आहे ते कॅरेक्टर. तुम्हाला कळलं असेल की महिन्याच्या कॅरेक्टरची काय व्हॅल्यू आहे त्या पूर्ण मूवीमध्ये. तर ह्याचबरोबर मी ह्या मूवीचा रिव्ह्यू इथेच संपवते, आणि ह्या मूवीचा देता मी 2 मूवीचा दिला चुकून, पण ठीक आहे, चला एन्जॉय मंडळी. तर आणि आपण आता पुढच्या टॉपिककडे जाऊया. तर महिन्याचं जे काही प्रीमियर आणि त्याचं जो काही व्हिडिओ बाबांनी छापला आहे त्याच्याबद्दल आपण आता थोडीशी चर्चा करूया. एकतर आहे ना, ते पैठणीचं असं काय काय बनवणं आणि परत तेच घालणं ना, ते आता बंद करा. कंटाळा आला ते बघून. कोणतरी ना चांगला स्टायलिश शोधा रे बाबा. त्या पैठणीची ना व्हॅल्यू तुम्ही 0 करून टाकली तुम्ही, आणि ते बळबळकर तुमचे मराठी जे काही हे आहेत ना इन्फ्लुएन्सर्स, त्यांनी पण कुठेही गेलं तरी काय ते आपलं पैठणीचंच काहीतरी फाडून चिरून काहीतरी त्याचंच बनवायचं आणि तेच घालायचं. अरे पैठणी महाराष्ट्राची शान आहे बाबा. जी गोष्ट शान म्हणतो ना आपण, तेव्हा ती गोष्ट अशी रेअरेस्ट राहिली पाहिजे. इतकी तिला तुम्ही कॉमन करून टाकलीत की आता जे थोडंफार पण तिचं महत्त्व होतं ते पण आता राहतंय की नाही अशी शंका येऊ लागली मला. फर्मिष्ठा ताईंना मला सांगायचं आहे की ज्या त्या सांगतायत ना की तुम्ही तुमच्या घरातल्या ज्या बायका आहेत, बायका म्हणजे काम करायला ज्या येतात, ज्या हाऊस हेल्प वगैरे आहेत तुमच्या, त्यांना सगळ्यांना मूवीला घेऊन या, त्यांना दाखवा वगैरे. तर हे शहाणपणा ना आम्हाला शिकवण्यापेक्षा ना तुम्ही असं काहीतरी ठेवा ना, की तुम्ही असं काहीतरी दाखवा की प्रूफ की तुम्ही हाऊसमेड आहात किंवा तुम्ही हेल्पर आहात, आणि तुम्ही त्यांना स्पॉन्सर करा, तिकीट फ्री द्या. एवढं आहे तर आम्हाला सांगण्यापेक्षा स्वतः काय करताय, मूवी बनवून तुम्ही त्या रटाळ विषयावर एकतर तुम्हालाच छापायचं आहे आणि वरून तुम्हाला लोकांना हे पण सांगायचं आहे की तुम्ही वर पैसे खर्च करून त्यांना पण घेऊन या. जे सगळीकडून फक्त स्वतःचाच कसा खिसा भरता येईल ते बघताय का तुम्ही? नाही, तुमचा नवरा प्रोड्युसर आहे ना म्हणून म्हटलं, आणि त्याचे पैसे वसूल करून द्यायचेत ना, म्हणून या अशा फुटकळ आयडिया सुचतात तुम्हाला. एरवी नसतं सुचलं. ते आजचंच नाही आहे, ते आम्ही वेळोवेळी करत आलो आहे. कोणाला काय द्यायचं काय नाही द्यायचं, त्यांना खरंच मूवी बघायचं आहे की त्यांना पैसे पाहिजे, ते आम्ही त्यांच्या गरजेनुसार ठरवू. ठीक आहे. जर माझ्याकडे कुठली तरी साऊथ इंडियन मेड कामाला येते, तिला हा मूवी बघायचाच नाही, तर तिला काय जबरदस्ती धाडू मी की नाही बाबा मला सांगितलं आहे, मी तर एकदम बिग फॅन आहे, तर मी तर तुला तिकीट काढून दिले, आता तू जाच, आणि तुला ना मी सुट्टी पण दिली आणि तुझा पगार पण नाही कापणार, काय वेळ लागला मला. ती पण मला म्हणेल दीदी क्या हो गया तुम्हें, तुम तो क्या एकदम पागल हो गए क्या. माझ्याकडे जी येते ना आता ती आंध्रा साईडची आहे म्हणून म्हटलं. आणि इतकं जर होतं चला पुण्याला नाही पण मुंबईत जे प्रीमियर होतं ते तुमच्या घराच्या बाजूलाच होतं ना, मग तिथे आजीला नाही घेऊन जावंसं वाटलं तुम्हाला? मैनाचे बाबा तुम्हाला विचारते मी, तिच्या आजीला नाही घेऊन जावंसं वाटलं? जायचं ना, तिने पण बघितलं असतं नातीचं कौतुक लाईव्ह आणि मूवी पण बघितला असता. मैना तो म्हणे की मला रात्री झोपेत पण हे म्युझिक कानावर पडलं ना तर मी झोपेत पण नाचायला लागते. म्हणजे बघा काय ते डोक्यावर परिणाम झाला याच्या.
डोक्यात असं म्हणजे घुसले ना ते, की स्वतःच म्हणजे हे सायकोलॉजिकल आहे बरं का. म्हणजे हे काय साधंसुधं असं नॉर्मल दिसतं तितकं नॉर्मल नाही आहे, की असं इतकं वेड लागणं एखाद्या गोष्टीचं. जे गावठी लोक, अरे ती आमची सेठानी जाते ना स्टारबक्सला, त्या तिला पण हे लोक असं ट्रीट करतात. ती तर रोज जाते, रोज म्हणजे चला जातेच ती, महिन्यातनं 4 वेळा जाते, तर तिला पण असं कधी केक द्या, कधी टम्लर द्या, कधी काय द्या, हे गोष्ट करतात ते लोक. असं जे त्यांचे रेग्युलर कस्टमर्स असतात त्यांच्यासाठी. ते तर कपवर नाव तुमचं लिहिण्याचं हे तर ट्रेंडच आहे त्यांचा. हे काय तुम्हाला आज कळलं का? ह्यानी बघा काय लिहिलं ह्याच्यावरती, हे बघा हे यांनी आमच्यासाठी खास केलं. अरे काय रे बाबा, कहाँ से आते ये लोग यार. तुम्ही लोक तुमची लेवल दाखवता की तुम्हाला स्टारबक्समधलं इतकी साधी आणि इतकी कॉमन गोष्ट नाही माहिती तुम्हाला, की ते कपवरती नावं लिहितात. आणि इट्स सिग्नेचर स्टाईल ऑफ स्टारबक्स. हे कॉमन आहे. आपल्या बोंबल काकूंच्या पण ह्याच्यावर लिहिलेलं वुमन. आणि फक्त तुमचं नाव नाही, तुम्ही जे सांगाल तेच लिहितात. त्यांना माहिती आहे की तुम्ही नाचगं ढमेचे लोक आहात. एवढं तुम्ही आता ते डंका पिटत आला असाल तर त्यांना कळलं. आणि तिथे असतीलच ना तुमचे अंधमंद भक्त, तर मग त्यांनी लिहिलं त्याच्यावरती नाव. आणि ती फर्मिष्ठा किती ग बाई तुझी ओव्हर ॲक्टिंग. हां, तिकडे मुंबईमध्ये ती बाई औक्षण करून जेव्हा तुला काजू कतली देत होती तेव्हा नको नको म्हणालीस, अगदी असं नको नको असं लगेच हाताने थांबवलंस तिला. आणि तिकडे ते स्टारबक्सवाल्यांचा फुकटचा केक तो मात्र अगदी एकदम बोटं पुसून पुसून खात होतीस ग, चाटून चाटून. हां, तेव्हा कुठे तुझं डाएट गेलं. असली माणसं बाबाशी कधी न मिळाल्यासारखे वागतात. आणि जेव्हा स्टारकास्टची ओळख आणि त्यांच्याबद्दल काही विशेषता सांगण्याच्या वेळेला या मॅडम म्हणतात की ही एवढीशी छोटी मुलगी आहे ना, हिने एकही शॉटला रिटेक घेतला नाही, इतकी मस्त आहे. अहो रिटेक घेण्यासारखं होतं काय? जे ती घरात करते, घरात चालते, तिच्या नसा नसात ॲक्टिंग भरली आहे. ती ॲक्टिंगच्याच झोनमध्ये असते, त्याच्यामुळे ती सतत ॲक्टिंग करत असते. तेच तिला करायचं होतं. इकडे तिकडे फिरायचं होतं, झोपेतनं उठायचं होतं, खायचं प्यायचं होतं आणि 1-2 डायलॉग मारायचे होते. त्याच्यामध्ये रिटेक घेण्यासारखं काय आहे? इतक्या रिळा करून आहे ना ते रिटेक झालेत तिचे, फुल प्रॅक्टिस झाली आहे तिची हे कसं काय करायचं ते. आणि जसं ती म्हणाली तिच्या ते नसा नसात भरले, तिला झोपेतनं पण उठवलं ना तर ती असं ते घुमरसारखं अशी घुमायला लागेल ना. नाच ग ढमे कशी मी नाचू, नाच ग ढमे कशी मी नाचू. आपली नम्मो ती तर कुठल्या प्रमोशनला आलेली तेच कळत नाही. हास्य जत्रेच्या प्रमोशनला आलेली की ढमेच्या प्रमोशनला आलेली. कारण आधी हिने स्वतःच हास्य जत्रेचा रेफरन्स दिला, कारण तिची मूळ ओळख तीच आहे. आणि जेव्हा पब्लिकने तिला सांगितलं की तिचं जे ते फेमस एक झालं होतं नाही का, त्याच्यावर अवली पवली का काय ते, तर ते करून दाखव म्हटल्यावरती म्हणते नो 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 नो, आज तर मी तर आहे ना मी निराशाच्या ह्याच्यात आहे, निराशाच्या कॅरेक्टरमध्ये आहे. अगं बाई, मग तू आधी कशाला मग हास्य जत्रेचा रेफरन्स दिलास, कशाला आणलंस त्याला मध्ये? हां, जर तू निराशाच्या कॅरेक्टरमध्ये होतीस मग निराशेबद्दलच बोल ना. उगाचच म्हणजे स्वतःला सोयीनुसार दुसरे रेफरन्स द्यायचे, स्वतःच्या सोयीनुसार ती ओळख द्यायची. आणि जेव्हा लोकांनी ते तुला करायला सांगितल्यावर अचानक तुला काय फर्मिष्ठाने अशी कोणी मारली का कि नाही 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 नो 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 नो, मेरे मेरे पति का पैसा है भाई, ऐसा मत कर. तर सिर्फ और सिर्फ हमें ढमे का प्रमोशन करना है. मग काय नाही नाही मला ढमाच. मग लोक म्हणाले की ठीक आहे ढमा तर ढमा, तू ढमाचा एक डायलॉग बोलून दाखव. तर ते पण नाही, मी खूप नर्वस आहे तर मी नाही बोलू शकत. अरे 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 अरे, किती ते स्वतःला प्रूव्ह करता तुम्ही की किती तुम्ही अजिबातच अव्वल दर्जाचे नाही आहात. की तुम्हाला कुठलं कॅरेक्टर करायला सांगितलं की इतका भाव खातात, हे नको ते नको, असं नाही तसं नाही. याचा अर्थ तुम्ही इम्प्रॉम्प्टू अजिबात नाही आहात. असली ही आशा, ही तर घोर निराशा पब्लिकची. असं तर मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला बघायचा असेल तर मी परत एकदा सांगते, सुधीर फडकेंचा मूव्ही बघा, खूप छान असेल तो. आता काय मला कोणी काही हे दिलेलं नाही आहे की तुम्ही म्हणाले काय गॉसिप गर्ल प्रत्येक वेळेला सुधीर फडके बघा. पण मी बोलते की ह्यासाठी म्हणते की आपल्याला ते कॅरेक्टर माहिती आहे
आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो बायोपिक आहे, तर त्याच्यामध्ये काही असं निराशा पदरी येण्याचे चान्सेस फार कमी आहेत, तर त्याच्यामुळे तो तुम्ही बघू शकता जर इंटरेस्ट असेल तर. आणि ह्या मूवीचं आणि आपल्या खिळखिळ्या फर्निचरचं वगैरे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे, ते तुमच्यावर आहे, ॲज यू विश. माझ्याकडून या मूवीला 5 पैकी 3 देते ना, 2.5. चला जास्त करतात लोक, मी कमी करून टाकले. तेच मला थोडं 3 पटत नव्हतं म्हणून 2.5 ठीक. तर बघा, तुम्ही ठरवा. ओके, चला मग भेटू आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. जमलं तर मी खूप ट्राय करेन म्हणजे गुरुवारी पण टाकण्याचं. काही ना काहीतरी होतं आणि मग ते राहूनच जातं. गेल्या गुरुवारी पण आमच्या इथे पाऊस पडला आणि मग ते सगळं साफसफाई हे ते इथे पाऊस पडणं म्हणजे एक भयंकर काम लागतं. तर बघेन, मी प्रयत्न करेन गुरुवारी पण टाकायचा पॉडकास्ट. आता आपलं नेक्स्ट पॉडकास्ट येईल आज गॉसिप गर्लवर. तर भेटू लवकरच. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.